रहमतुल्लाहि व बरकातुहू। माझे गुरुने मला सांगितले की मी सीरतुन नबीवर भाषण करू। गुरुची आदेश माझ्या डोक्यावर, पण हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची सीरत लिहिता लिहिता सर थकून गेले, पेट तुटून गेले, शाई संपून गेली, तरी पण बाकी राहून गेले। मी एक लहानशी छात्रा हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची सीरत कसे बोलू? तरी पण मी प्रयत्न करणार आहे। भले बुरे पाहिले किती मी, किती खोटे किती खरे, भल्यात माझा भला मोहम्मद, खऱ्यात माझा खरा मोहम्मद। आमचे प्रिय पैगंबर हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे खूप अनमोल व्यक्ती आहे। आम्ही त्यांची बरोबरी कोणाशी नाही करू शकत। अल्लाहचे प्रिय व आमचे शेवटचे पैगंबर हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही आहे। हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या जगात एक उद्देश घेऊन आले होते की या जगात प्रेमाने कसे वागावे। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने कलमा तौहीद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह हे मंत्र सांगितले, म्हणजे अल्लाहच्या शिवाय कोणी नाही आणि हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाहचे पैगंबर आहे। एक चांगले जीवन जिण्यासाठी कितीतरी हदीस आणि सुन्नत सांगितली। खाना पिण्याचे, उठना बैठण्याचे इतर सुन्नते सांगितली, जसे अलैकुम बिस्सिद्की, सत्य बोला, अनिष्टनील कझबा, रागवू नका, सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचे जीवन मानवतेच्या हितासाठी होते। त्यांना शरीर परीर यांच्याबद्दल सहानुभूती होती। मुलींना व महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी इस्लामी कायदे बनवले। कोणी करतो गर्व पैशावर, कोणी करतो गर्व चेहऱ्यावर, कोणी करतो गर्व पैशावर, कोणी करतो गर्व चेहऱ्यावर। ज्याच्या मनात आहे इस्लाम तो करतो गर्व मुस्तफावर। माझी नबीची सीरत साऱ्या जगासाठी एक उदाहरण आहे। सलाम त्याच्यावर ज्याने प्रेमाचे अर्थ समजावले, सलाम त्याच्यावर ज्याने खाऊन गाव फुल बसवले। माझी नबीवर अरबो दरूद व खरबो सलाम, माझी नबीवर अरबो दरूद व खरबो सलाम। धन्यवाद।